बोईसर येथील तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील भगरिया केमिकल्स कारखान्यात ओलियम वायूची गळती झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। दुपारी सुमारे 2 ते 2:15 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या या गळतीमुळे कामगार व नागरिकांना डोळ्यांची जळजळ, घशात खवखव व श्वसनाचा त्रास जाणवू लागला। वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्याने सल्फर डाय ऑक्साईडसह घातक वायू सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर परिसरात पसरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस व MIDC अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव कंपनी परिसरातील रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला असून जवळील तारापूर विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले। प्रभावित भागातील कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान सुमारे 1 टन ओलियम गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे। आज 2:30 वाजे सुमारास बोईसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बगेरिया केमिकल्स येथे ओलियम गॅस गळती, एक सस्पेक्टेड ओलियम गॅस गळती झालेली आहे। तर गॅस अजूनही बाहेर येतोय आणि MIDC, फायर ब्रिगेड तसेच पोलीस विभाग तसेच इतर विभागांच्या मार्फतीने हा गॅस लवकरात लवकर कसा थांबवण्यात येईल याचे प्रयत्न करण्यात येते। पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण हे जे काही गॅस लीक होतोय ह्या दिशेने, त्यापासून वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आपण प्रवास करावा। तोंडाला रुमाल किंवा मास्क, ओला रुमाल किंवा ओला मास्क लावून आपण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला आपण तिथून जावं। विरुद्ध दिशेला जात असताना घाई किंवा धावपळ करू नये, त्यातून कुठला अपघात होण्याची शक्यता आहे। तर नागरिकांना विनंती करण्यात येते की प्रशासनाचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत। आपण जे धूर आहेत त्या धुराच्या लोटापासून बाजूला सुरक्षित जागी आपण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन थांबायचं आहे आणि प्रशासनाला सहकार्य करायचं आहे।